अखेर बाळासाहेबांच्या प्रयत्नांना यश, सोमनाथला मिळाला न्याय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। सोमनाथ याने आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी आखला होता, पण सोमनाथ याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाल्याचे सोमनाथ या कुटुंबियांचे म्हणणे होते। त्यासाठी दिवंगत सोमनाथ यांच्या आई विजयाबाई यांनी मुलाच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। 24 डिसेंबर 2024 रोजी परभणीतील न्यू मोंढा पोलीस स्टेशनमध्ये विजयाबाईंनी केलेल्या अर्जानुसार FIR दाखल करण्याचा आणि तपास सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता, म्हणूनही ओळखले जाते। यांनी विजयाबाईंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात तथ्ये आणि युक्तिवाद सादर केले। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली। त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला। या युक्तिवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो शेअर केला आहे। बाळासाहेबांनी कोर्टात मांडलेली तथ्ये आणि त्यांचा आत्मविश्वास यामुळे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे। सर्वोच्च न्यायालयातील या युक्तिवादाचा व्हिडिओ X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। अनेकांनी बाळासाहेबांच्या या कृतीचे कौतुक केले आहे, तर काहींनी या प्रकरणामुळे सामान्य माणसाला न्याय मिळण्याची आशा वाटत असल्याचे म्हटले आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी बाळासाहेबांनी लढलेली लढाई प्रत्येक सामान्य माणसाची लढाई आहे, असे एका X वापरकर्त्याने लिहिले आहे। हा व्हिडिओ आणि त्यामागील प्रकरणाने समाज माध्यमांवर एक नवी चर्चा सुरू केली आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे असे दिसते की सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळू शकतो। प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता आणि त्यांचा युक्तिवाद यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता तपासाला गती द्यावी लागणार आहे। विजयाबाई आणि त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे। प्रकाश आंबेडकर यांनीही यापुढेही विजयाबाईंना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, परभणी।